शेजारच्या सीटवर बसलेल्या आपल्याच वयाच्या गृहस्थाला पाहून पंतांना त्याची कीव आली. आपल्यासारखंच या म्हाताऱ्याला या वयात वणवण करीत हिंडावं लागत आहे. ह्याचा खेद वाटला. बाहेरची महत्त्वाची कामं करायला त्याच्या घरी माझ्याप्रमाणेच दुसरं कुणी नसेल का? बरं, घरी खूप माणसं असली तरी ती त्याचा आप कितपत राखीत असतील? त्याची मर्जी सांभाळत असतील का? हिडीसफिडीस करत असतील? आपल्याला पाठदुखीची व्याधी आहे, त्यामुळे 2-2 तास आपण अस्वस्थ असतो. देव करो आणि तशी व्याधी कुणालाही न जडो. मधूनच डाव्या पायाची उभी नस दुखते. डॉक्टर म्हणतात सायटिका. तेही पाठीच्या दुखण्या इतकंच वाईट. पण ह्या सगळ्यांवर ताण म्हणजे लग्न न जमणारी मुलगी असणं. शकून आता 24 वर्षाची झाली. नाकी डोळी नीटस असलेले ह्या मुलीचं लग्न जमत नाही. कारण काय तर म्हणे मंगळ. तिला वर पण मंगळाचाच हवा. परवा आप्पा गमतीनं म्हणाला, पंत, शकुनला मंगळ आहे, मुलगा पण मंगळाचाच हवा. शकुनला अमंगळ नवरा चालायचा नाही. चोरा, तुला काय विनोद करायला जातं? पंतांनी शेजारच्या गृहस्थाकडे पाहिले. तो गृहस्थ स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होता. पंत पुन्हा विचार करू लागले. ह्याला आपल्या शकुनसारखी एखादी मुलगी असेल का? आपल्यासारखेच यालाही जोडे फाडावे लागत असतील का? मानसिक ताण सहन करावा लागत असेल का? पाठ दुखू दे, सायटिका असू दे, पण मंगळाची मुलगी नसू. कंडक्टरनं हातातला चिमटा वाजवला. पंत भानावर आले. कंडक्टरच्या हातावर 15 पैसे ठेवीत ते म्हणाले, 1 गिरगाव. आणखी 5 पैसे हवेत. मनात तिकिटाचा आणि अंतराचा विचार करीत पंतांनी आणखी 5 पैसे कंडक्टरच्या हातावर ठेवले. पंतांच्या शेजारच्या त्या वृद्ध माणसानं पैसे काढण्यासाठी हालचाल केली. कोटाच्या बाहेरच्या खिशातला रुमाल काढीत असतानाच एक लहानशी वही त्याच्या खिशातून खाली पडली. वही पडल्याचं त्या गृहस्थाच्या लक्षात आलं नाही. पंतांनी खाली वाकून पाहिले. सीटच्या खालीच, पण पंतांच्या पायाशी ती वही पडलेली होती. तिच्या वरच्याच पानावर ठळक अक्षरात लिहिलेलं होतं, स्थळांची वही. नंतरच्या गोष्टी पंतांनी त्यांच्या वयाला आणि वृत्तीला शोभणार नाहीत एवढ्या तत्परतेने केल्या. त्यांनी एकदा शेजारच्या गृहस्थाकडे नजर टाकली. बसच्या तिकिटाची बारीक घडी करण्यातच तो गुंतला होता. मागचा पुढचा विचार न करता पंतांनी ती वही डाव्या पायानं सीट खाली ढकलली आणि ते तिच्यावर पाय ठेवून बसले. गोष्ट घडून गेली. विकारानं काही काळ मनाचा ताबा घेतला. पण अशा गोष्टी करायची पंतांना सवय नव्हती. अंमळ शान विकारांची जागा विचारांनी घेतली आणि वहीवर ठेवलेल्या पायाला कंप सुटला. कंप थांबवण्यासाठी पंतांनी गुडघा दाबून धरला, पण पाय हातासकट कापू लागला. शेजारच्यानं ते कंप सुटलेले हातपाय पाहतच ओळख नसतानाही तो म्हणाला, मलाही असाच त्रास होतो, सायटिकाच हा. सारखं पायाला गरम कपडा गुंडाळून बसावं लागतं. बोलता बोलता त्या गृहस्थानं पायाला गुंडाळलेले गरम फडक्याचे पट्टेही दाखवले. काहीतरी बोलायला हवंच म्हणून पंत म्हणाले, म्हातारपण वाईटच एकंदरीत. बरं आहे, उतरतो, हिंदमाता आलं. तो गृहस्थ उठून उभा राहिला. त्याच्या सवयीप्रमाणे त्याने खिसे चाचपून सगळ्या वस्तू जागच्या जागी आहेत ना हे पाहायला सुरुवात केली. पंतांच्या पायाचा कंप वाढला. पण त्या गृहस्थाला काही शंका न येता तो खाली उतरला. कंडक्टरनं नवे उतारू मोजून आत घेतली. बस चालू लागली. पायाखाली दडपून ठेवलेली वही उचलायला पंत खाली वाकले. तेवढ्यात बस थांबली. बसच्या दाराशी गलका झाला. एका गृहस्थानं दुसऱ्याचं बकोटं धरलं होतं आणि तो गरजत होता, साला खिशातून पाकीट उडवतो. कंडक्टरनं दोघांनाही खाली उतरवून बस पुन्हा चालू केली. बसमध्ये चर्चा चालू झाली. सुटाबुटात वावरतात लेकाचे.
चोर कोण साव कोण ओळखणं मुश्किल झालंय हल्ली. दुसऱ्यानं पहिल्याला उत्तर दिलं, मुद्देमालासकट सापडेपर्यंत प्रत्येकजण सावच असतो. पंतांना उगीचच घाम फुटला. पायाखालची वही उचलून पाहायचं धारिष्ट त्यांना करवेना. पण वही कायमची तशी ठेवायची नव्हती. पुन्हा पुन्हा ते इकडे तिकडे पाहत होते. तेवढ्यात पाठीमागून कुणीतरी त्यांच्या खांद्याला स्पर्श केला. पंत दचकले. त्यांनी मागं वळून पाहिलं. मागचा माणूस सांगत होता, तुमची वही खाली पडली आहे. तोंडातल्या तोंडात थँक्स म्हणून पंतांनी वही उचलली. थरथरत्या हातांनी वही उचलताना त्यांच्या मनात विचार आला, त्या गृहस्थाला वहीची आता आठवण झाली असेल का? वहीच्या पहिल्याच पानावर वळणदार अक्षरात नाव पत्ता लिहिलेला होता. आप्पा दांडेकर, 501 शनिवार पेठ, पुणे 2. असं म्हणजे गृहस्थ पुण्याचाच होता तर. कुणी सांगावं, एखादं स्थळही पाहायला आलं असेल. सेवानिवृत्त असणार आपल्यासारखा. 15 पैसे गाडी भाड्याच्या डोसक्यावर घालून आला असेल. त्यालाही आपल्यासारखा सायटिका आहे. छे, फारच वाईट गोष्ट घडली हातून. ह्या चुकीचं परिमार्जन व्हायलाच हवं आपल्या हातून. म्हणजेच ही ठेव ज्याची त्याला परत पोहोचली पाहिजे. स्थळांच्या पत्त्याच्या वहीचाच पत्ता चुकून कसं चालेल? शकुनला जसं सुस्थळ हवं तसं ह्या वहीलाही स्वस्थळ मिळालं पाहिजे. पंतांना पुढे जावे ना. मधल्याच एका स्टॉपवर ते खाली उतरले आणि दादरच्या दिशेने जाणाऱ्या बसच्या रांगेत जाऊन उभे राहिले. तातडीनं रजिस्टर पोस्टानं ती वही दांडेकरांना पाठवायचीच ह्या निर्णयाला ते आले. तेव्हा त्यांना हायसं वाटलं. ₹1.5 भुर्दंड होता वही पाठवायचा, पण एवढ्या मोहाला एवढं शासन हवंच होतं. बस येईपर्यंत पंतांना काही उद्योग नव्हता. उभ्या उभ्या वही चाळून बघायला काहीच हरकत नाही या विचारानं पंतांनी वही उघडली. आप्पा दांडेकरांचा नीटनेटकेपणा पाहून पंत थक्क झाले. ते एवढ्याशा वहीत अनेक स्थळांची सुसंगत माहिती होती. काही काही ठिकाणी पत्रिका होत्या. वराचं वय, हुद्दा, शिक्षण, अवांतर कला, आवडीनिवडी, नातेवाईकांचा गोतावळा सगळ्यांची माहिती होती. काही काही ठिकाणी स्थळांची चौकशी करण्यासाठी मध्यस्थ कोण गाठायचा ह्याचीही नोंद होती. ₹150 1,500 प्राप्तीपर्यंतची स्थळं त्या वहीत होती. दांडेकरांनी हा उद्योग करताना मार्मिकपणाही दाखवला होता. काही स्थळांच्या पुढं न पेलणारी असा शेरा मारला होता. एका ठिकाणी पांढरा हत्ती असा शेरा होता. तर 1-2 हजार रुपये प्राप्तीच्या स्थळाखाली मृगजळ असा शेरा होता. लग्न लागल्यामुळं वराच्या नावासमोर पक्षी उडाला असे पण उल्लेख होते. पंत त्या वाचनात हा हा म्हणता रंगले. परीक्षेला एखादाच तास उरावा आणि शेवटची नजर टाकायची म्हणून विद्यार्थ्यांना भराभर गाईड चाळावं तसे पंत भराभर वहीची पानं उलटत होते. क्वचित एखाद्या पानापाशी थपकत होते. त्या पानावरील स्थळं आपल्याला झेपेल की नाही ह्याचा अंदाज घेत होते. काही स्थळांची माहिती वाचून ते हळहळत होते, तर मधून मधून दांडेकरांचे मार्मिक शेरे वाचून स्वतःशी हसत होते. त्या उद्योगात ते एवढे गुंगले की त्यांना हवी असलेली बस स्टॉपवरून त्यांना न घेता सुटली तेव्हाच त्यांचं तिकडं लक्ष गेलं. वहीच्या शेवटच्या 10 पानांवर तांबड्या शाईत मंगळाच्या स्थळांची यादी होती. दांडेकरांचा तो साक्षेप पाहून पंत आणखी एकदा नव्याने चकित झाले. आणखीच अगत्यानं त्यांनी ती यादी वाचायला सुरुवात केली. एका पानाशी ते थबकले. उतारवयाचा विसर पडून त्यांनी शीळ घातली. त्याच वेळी शेजारून जाणाऱ्या 2 मुलींनी पिकल्या पानात बराच हिरवटपणा दिसतोय ह्या कुठल्या तरी नाटकातला शेरा पंतांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्यांदा दिला. वही पोस्टानं परत पाठवायचे सात्विक विचार राजापूरच्या गंगेप्रमाणे आले तसेच गेले. वही खिशात घालून पंत घरी जायला निघाले.
चुकीने घडलेल्या लाभाचा ते फायदा उठवणार होते. पळवलेल्या वहीच्या आधारानं शकूनचं लग्न जमण्याचा योग कशावरून नसेल? सतसत विवेक बुद्धी पाण्यात बुडवून पंत वहीतल्या चांगल्या स्थळावर डल्ला मारणार होते. ठरलेल्या वेळेपेक्षा पंत लवकर घरी परतलेले पाहून माईंना नवल वाटलं. लगबगीनं पुढे येत विचारलं, एवढ्यात परतलात? काही विसरलात वाटतं? छे छे, मुद्दाम परतलो, पंत उत्तरले. नेहमीपेक्षा पंतांचा नूर आज निराळाच दिसल्यामुळं माईंनी पुढं काही विचारलं नाही. पंत हॉलच्या एका कोपऱ्यात बसले. त्यांच्या छातीत धडधड सुरू झाली. डाव्या पायाची नस दुखू लागली. काहीतरी वाईट घडलं याची पुन्हा चुटपुट लागली. पण असं काहीतरी घडलं म्हणून सोन्यासारखं स्थळ हाताशी आलं होतं यात संशय नव्हता. कायम नोकरी, राहतं घर, घरात नातेवाईकांची वर्दळ नव्हती. एवढंच काय, मुलाची आई हयात नव्हती म्हणजे सासूरवासही घडणार नव्हता. शिवाय हुंड्याची अपेक्षा नाही. मुलगी मंगळाची हवी होती. आणखीन चांगलं ते काय असू शकतं? पंतांनी पुन्हा एकदा त्या स्थळाचं पान पाहिलं. तीच माहिती ते पुन्हा पुन्हा वाचित राहिले. काही वेळानं माई पंतांच्या जवळ आल्या तेव्हा पंतांच्या वृत्ती पिसाऱ्यासारख्या हलक्या होऊन तरंगत होत्या. आपल्या पोरीनं नशीब काढलं, ते उद्गारले. नवीन स्थळ पाहिलंत का? माईंनी विचारलं. हो. कुणाचं? आपटे म्हणून आहेत एक. कुणाकडून समजलं? माईंनी विचारलेल्या या साध्या प्रश्नानं पंत दचकले. जणू ह्या एकाच प्रश्नानं पंतांना कल्पना आली की आता अशा तऱ्हेच्या खूप प्रश्नांना आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. उत्तराच्या अपेक्षेनं माई पंतांकडे पाहत होत्या. कुणाकडून समजलं? थोडा वेळ वाट पाहून माईंनी पुन्हा विचारलं. ते विचारू नकोस, स्थळ कसं आहे विचार. आणि मग पंतांनी एका दमात सगळी हकीकत सांगितली. अर्थात वहीची गोष्ट सोडून. एका पाठोपाठ एक त्यांना थापा सुचत गेल्या. माईचं समाधान झालं. त्या आत निघून गेल्या आणि पंत स्वतःशीच म्हणाले, हे खरं नव्हे. दुसऱ्याच्या समोरचं ताट आपण ओढून घेतलं आहे. आत्ताच्या आत्ता वही पोस्टानं पाठवावी का? पण एवढ्यात नको. त्या स्थळांची चौकशी करावी. जमल्यास लग्नाचं पक्कं करावं. वही काय केव्हाही परत करता येईल. सुरक्षिततेच्या दृष्टीने दुसरा विचार त्यांना जास्त योग्य वाटला. च्या लग्नाच्या बाबतीत ते कोणताही धोका पत्करायला तयार नव्हते. वही पोस्टानं पाठवायचा विचार कुठल्या कुठं लुप्त झाला. आपट्यांच्या घरी पंतांचं स्वागत चांगलं झालं. बापलेक, व्याही जावई मोठ्या स्वभावाचे होते. ह्या घरात शकुनला सौख्य लाभणार यात शंकाच नव्हती. मुलाच्या लग्नानं आपट्यांच्या घरात खूप वर्षांनी बाई माणूस येणार होतं. पंतांचे व्याही आत्तापासूनच सुनेचं कौतुक करायला लागले होते. आपटे पंतांना शकुनच्या आवडीनिवडी पुन्हा पुन्हा विचारित होते आणि पंत स्वतःला विचारित होते, एवढं सौख्य शकुनच्या नशिबात खरोखरच आहे का? मंगळाच्या मुलीचा बाप मी. शकुनचा अपराध नसताना आपण तिला पुष्कळदा पत्रिकेतल्या मंगळाबद्दल टाकून बोललो होतो. पण पोरीचं नशीब निघायचं होतं म्हणूनच इतके दिवस लग्न लांबणीवर पडत होतं. मुलीच्या भाग्यामुळेच आपट्यांसारख्या कुटुंबियाशी सोयरीक जमत होती. पंत अशा विचारात असतानाच केव्हा तरी कोटातल्या वहीला हात लागायचा. एकांतातही पंत चपापायचे. हे भाग्य शकुनच्या मंगळाचं का आपल्या चौर्य कर्माचं? खरं म्हणजे ही राजरोस लबाडी होणार आहे. दुसऱ्याच्या भाग्यावर डल्ला मारून संभावितासारखं मिरवणं आहे. आपण, आपली शकुन ह्या भाग्याला लायक नाही. संबंध आयुष्य एखाद्या खडतर तपश्चर्येसारखं घालवलं आपण. सगळ्या मोहाच्या पायऱ्या टाळून आपण शिखर गाठलं. शेवटी मात्र घसरलो. ह्या भाग्याचा पाया मोहावर उभारलेला आहे. याचं फळ शेवटी काय असेल? पंतांच्या पापभीरू मनाला हे असले दुसऱ्या मनाचे सवाल पेलत नसत.
ते मग घाबरे घुबरे व्हायचे. कापऱ्या गुडघ्यावर हाताची पकड बसायची. तेवढ्यात कुठून तरी आपटे यायचे. एखाद्या स्नेहाप्रमाणे पंतांच्या पाठीवर थाप मारत ते म्हणायचे, असं घाबरल्यासारखं काय करता? सगळं व्यवस्थित होणार आहे. तुमच्यावर कोणताही भार टाकत नाही. काही काही माणसांना कार्य निघालं की घाबरायला होतं. त्यांना काही पेलवत नाही. मला त्याची कल्पना आहे. घाबरू नका. तुम्हाला परवा सांगितलं ना, शकून इथून पुढे माझी मुलगी म्हणून. मग काळजी कसली करता? पंत मुंबईला परतले. ते 10 वर्षांनी तरुण होऊन. आपटे बापलेकाचं गुणगान गाऊन गाऊन पंत शिनू लागले. तर केळवणाची बोलावणी स्वीकारता स्वीकारता शकुनला आणि माईंना दिवसाचे तास कमी पडू लागले. मधून मधून वहीची आठवण पंतांना डंख मारून जायची. ते अस्वस्थ व्हायचे. त्यांचा हसरा चेहरा क्षणार्धात बदलायचा. अशावेळी माई दक्षतेने चौकशी करायच्या. पंत व्यथा लपवीत विचारायचे, शकून गेल्यावर आपलं कसं व्हायचं? कधी कधी माईंना वाटायचं पंतांच्या व्यथेमागं केवळ एवढंच कारण नाही. कन्या वियोगाच्या दुःखामागं आणखी काही निराळ्या व्यथेचा धागा आहे. पण त्या तिथवर कधी पोहोचू शकल्या नाहीत. प्रत्येक सुखदुःखात माईंना सहभागी करून घ्यायची सवय लागलेल्या पंतांना ही पोखरणारी व्याधी एकट्यानं सहन करणं फार कठीण जात होतं. लग्न जमलं या आनंदानं न्हाऊन निघणाऱ्या माई शकूनसाठी ज्याप्रमाणे दिवस थांबले नाहीत, त्याचप्रमाणे वरवर आनंद दर्शवणाऱ्या परंतु आतून धास्तावलेल्या अवस्थेत वावरणाऱ्या पंतांसाठी पण काळ थांबला नव्हता, रेंगाळला नव्हता. कुटुंबातल्या प्रत्येक घटनेशी पंत आजवर खुल्या दिलाने एकरूप झाले होते. पण ह्या अत्युत्कट आनंदात मात्र ते मनापासून रमू शकत नव्हते. स्वतःला विसरू शकत नव्हते. आपतेष्टांनी गजबजलेल्या, सुगंधानं भारलेल्या मंगलस्वरांनी धुंद झालेल्या त्या उदात्त वातावरणात सुद्धा पंत त्याच दडपणाखाली वावरत होते. आडून आडून अनेकांनी त्यांना छेडून पाहिलं, पण मनोव्यथेनं दूर गेलेल्या पंतांजवळ कोणी पोहोचू शकलं नाही. आणि तेवढ्यात पंतांचं लक्ष समोर गेलं. 2-3 उतारवयाच्या समवयस्क मंडळींबरोबर आप्पा दांडेकर मांडवात येत होते. पंतांच्या पायाची नस जागी होऊ लागली. दांडेकरांचं मात्र पंतांच्याकडे लक्ष नव्हतं. दांडेकर आणि आपटे यांचाही परिचय नव्हता. दोघांची ओळख असलेल्या एका मध्यस्थानं ह्यांची ओळख करून दिली. दांडेकरांना आणि त्यांच्याबरोबर आलेल्या गृहस्थांना बसायला सांगून आपटे त्या ओळख करून देणाऱ्या मध्यस्थाला घेऊन गेल्यावर दांडेकर आणि त्यांच्याबरोबर आलेला म्हातारा एकमेकात बोलू लागले. गडबडीत असतानाही पंतांचे पाय तेथून हलेनात. तसेच आड राहून ते ऐकू लागले. काय रे अप्पा, तू आपट्यांना ओळखत नाहीस? नाही रे, गजाभाऊनं फार आग्रह केला म्हणून आलो, इतकंच. आणि मलाही खेचून आणलंस. काय बिघडलं? लग्न म्हटलं की तुझ्या माझ्यासारखी काही माणसं येथे हवीतच. मांडव शोभा म्हणून. बस, कसं बोललास? संभाषण मध्येच थांबलं. तुझ्या इंदिरेचं जमलं की नाही अजून? खिशातून सुपारीची डब्बी काढीत अप्पा दांडेकर म्हणाले, नाही. नवल आहे. तुझ्याकडे एवढी अप टू डेट स्थळांची माहिती. CIDच्या ऑफिसात गुन्हेगारांचं रेकॉर्ड पण एवढं व्यवस्थित नसेल. हां, पण महिन्याभरापूर्वी ती वही हरवली. इकडे पंतांच्या पायाला कळ लागली. त्या वहीत हे आपट्यांचं नाव होतं का? राजाभाऊंनी विचारलं. होतं. मग तुझ्या काकदृष्टीतून सुटलं कसं काय? सुटलं नाही, सोडलं. दांडेकर उत्तरले. का रे, का? तसंच काही. दांडेकरांनी नुसती मान डोलावली. काय ते सांग ना. ह्या प्रश्नाचं उत्तर राजाभाऊप्रमाणेच पंतांना पण हवं होतं. पंचप्राण कानात एकवटून पंत खांबा आडून दांडेकरांना पाहू लागले. इकडे तिकडे नजर टाकून आपल्याकडे कुणी पाहत नाही याची खात्री करून घेऊन
दांडेकर राजाभाऊंना म्हणाले, कुठं बोलू नकोस. नंतर आवाज आणखी खाली आणून उजव्या हाताची तर्जनी उजव्या नाकपुडीवर आपटीत एक डोळा मिचकावीत दांडेकर म्हणाले, बाप लेकाला असले सगळे नाद आहेत. स्थळ सुटलं नाही, मुद्दाम सोडलं. वहीत या स्थळापुढे तसा शेरा पडला नाही, कारण ही माहिती ज्या दिवशी कळली त्याच्या आदल्याच दिवशी नेमकी ती वही हरवली. पंतांनी मांडवाच्या खांबाचा आधार घेतला. त्यांच्या पायाची उभी नस दुखायला लागली. सायटिकाच हा